नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात पावसाचा मुक्काम वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात येत आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यापूर्वी कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। देशातील हवामानात सध्या वेगाने बदल होत आहेत, अशातच आता भारतीय हवामान खात्याने थंडी आणि पावसाबाबत माहिती दिली आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या गुरुवारपर्यंत म्हणजेच 11 जानेवारीपर्यंत पाऊस कायम राहणार आहे। उत्तर भारतात थंडीचा कडाका अधिक होता, इथेही तापमानात बदल होताना दिसून येणार आहे। तापमानात घट होणार असून थंडीचा जोर ओसरताना देखील दिसून येईल। उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात देखील वातावरणात बदल होणार आहेत। नागरिकांना कोरड्या वातावरणाचा अनुभव येईल। दक्षिण भारतात मागील 24 तासात पावसाची हजेरी पाहायला मिळाली, तर देशाच्या काही भागात आज आणि उद्या पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। आज बुधवारी राज्याच्या उपराजधानीतून सकाळपासूनच ढगाळ वातावरण कायम आहे। पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे। राज्यातील काही जिल्ह्यात ढगाळी वातावरण तर काही जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे। पुढील हवामानाविषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व अपडेट रहा। धन्यवाद।